च्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहितच असेल की आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी हे 30 जून 2026 पर्यंत करण्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। आता राज्यातील शेतकऱ्यांची देखील या ठिकाणी मागणी होते की लवकरात लवकर आमची या ठिकाणी कर्जमाफी करण्यामध्ये यावे आणि यावरून सरकारच्या माध्यमातून स्पष्टीकरण देण्यामध्ये आले आहे। आता सरकारने काय सांगितले आहे तर बघा, राज्यातील शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीमध्ये कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट रक्कम या ठिकाणी जमा करणे अत्यंत आवश्यक आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम हे देणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचा निर्णय हा पुढे ढकलण्यामध्ये आलेला आहे। आता तुम्हाला तर माहितच असेल की शेतकरी नेते आणि सरकारमध्ये या ठिकाणी एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असून आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून 2026 पर्यंत या ठिकाणी करण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। म्हणजेच की राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी हे 30 जून 2026 ला या ठिकाणी होणार आहे। मात्र आता बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला आहे की कर्जमाफी तर होणार आहे, मात्र आता कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असणार आणि कर्जमाफीचे निकष या ठिकाणी काय असणार, असा आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न आहे। आणि याच संदर्भातील एक अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजेच की आता कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार का नाही, याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट, लक्षपूर्वक पाहत चला। तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। सरकारच्या माध्यमातून आता कर्जमाफीची घोषणा करण्यामध्ये आली असले तरी शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रतीक्षा करावीच लागणार आहे। 30 जून 2026 ला या ठिकाणी कर्जमाफी होणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे। राज्यातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी कर्जमाफीची तीव्र मागणी केली होती, मात्र सरकारने कर्जमाफीवरून स्पष्टीकरण दिले असून सध्या जर या ठिकाणी आता कर्जमाफी केली तर शेतकऱ्यांना फायदा न होता तो बँकांना फायदा होईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेलं आहे। त्यामुळे सरकारने कर्जमाफीचा निर्णय हा पुढे ढकलला असून सध्याची परिस्थिती लक्षात घेता राज्यातील शेतकऱ्यांना मदतीची अत्यंत गरज आहे। डायरेक्ट मदतीची अत्यंत गरज असून सरकारने कर्जमाफी म्हणजेच की कर्जमाफीचा निर्णय न घेता शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत करण्याचा निर्णय घेतला असून आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा होत आहे आणि कर्जमाफी या ठिकाणी 30 जून 2026 ला होणार आहे। आता बघा, या ठिकाणी अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार या ठिकाणी सांगण्यामध्ये आला आहे। फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला। तर आता या ठिकाणी पाहू शकता कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार। तर बघा, या ठिकाणी ही जी कर्जमाफी होणार आहे ही केवळ गरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी असणार आहे, जे की विशिष्ट अटी व निकषांवरती आधारित असेल। म्हणजेच की कर्जमाफी या ठिकाणी आता फक्त गरीब आणि गरजू शेतकऱ्यांचे होणार आहे। आता कर्जमाफी म्हणजेच की किती लाख रुपयांचे कर्ज माफ होणार, तर बघा, या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज या ठिकाणी माफ करण्यामध्ये येणार आहे। जर तुमचं 2 लाख रुपयापर्यंत कर्ज हे थकीत असेल तर तुमचं या ठिकाणी कर्ज माफ केलं जाईल। म्हणजेच की 2 लाख रुपयापर्यंत कर्जाची या ठिकाणी माफ करण्यामध्ये येणार असल्याची माहिती आपल्याला बघायला मिळत आहे। आता कर्ज कोणत्या कालावधीमध्ये या ठिकाणी माफ केले जाणार, तर बघा, सन 2021 ते 2025 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये शेती पिकासाठी काढलेल्या कर्जाची माफी होणार आहे। 2021 पासून 2025 पर्यंत साधारणतः 5 वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढले आहे तर अशा शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी आपले कर्ज नियमितपणे फेडले आहे तर अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयांचे अनुदान या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे। 2 टप्प्यांमध्ये हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 25,000 रुपये तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 25,000 रुपये। म्हणजेच की कोणत्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे, तर जे शेतकरी कर्जाची नियमितपणे परतफेड करत आहेत तर अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयांची या ठिकाणी अनुदान देण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आता बघा, या ठिकाणी पाहू शकता
निकषांमध्ये न बसणारे अंदाजे 12 लाख शेतकरी आता योजनेमधून वगळले जातील असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। आणि कर्जमाफीची प्रक्रिया 30 जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे या ठिकाणी सरकारचे लक्ष्य आहे। सरकारने स्पष्टपणे सांगितले की राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 30 जून 2026 पर्यंत या ठिकाणी होणार आहे। आता गरजू या ठिकाणी गरीब आणि गरजू शेतकऱ्यांची निवड करण्यासाठी लवकरच एक समिती स्थापन केली जाईल आणि ती घरोघरी जाऊन आता या ठिकाणी तपासणी करणार आहे। कारण की सरसकट कर्जमाफी न होता फक्त ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे म्हणजेच की गरीब आणि गरजू शेतकऱ्यांची या ठिकाणी कर्जमाफी करण्यामध्ये येणार आहे। आणि याकरिता या ठिकाणी आता एक समिती स्थापन केली जाईल जी घरोघरी जाऊन या ठिकाणी तपासणी करेल अशी देखील माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आता या ठिकाणी पाहू शकता कर्जमाफीच्या पात्रतेसाठी महत्त्वाचे 5 निकष आणि आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी आपल्याला म्हणजेच की आपल्याला पाहायला मिळत आहेत। म्हणजेच की आता कोणते या ठिकाणी आता निकष असतील आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी कोणते काम करावे लागणार ते या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला, कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांनी काही निकषांची पूर्तता करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। आता कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार तर बघा, शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत असले पाहिजे। ज्या शेतकऱ्यांचे या ठिकाणी वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा आत असेल तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। आणि यासाठी तहसील किंवा तहसीलदार कार्यालयामधून तुम्हाला उत्पन्नाचा दाखला तयार ठेवावा लागणार आहे अशा पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगण्यामध्ये आलं आहे। त्यानंतर या ठिकाणी आता बघायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्यामुळे शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देखील असणे अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर फार्मर आयडी देखील असणे अत्यंत आवश्यक आहे। बघा, ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। शेतकऱ्याचे ओळखपत्र म्हणून फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे। हे कार्ड नसल्यास शेतकऱ्यांना अपात्र केले जाईल। ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवले जाईल, अपात्र केले जाईल। जर तुम्हाला देखील कर्जमाफीचा लाभ मिळवायचा असेल तर त्याकरिता तुमच्याकडे फार्मर आयडी असणे अत्यंत आवश्यक आहे। जर फार्मर आयडी नसेल तर तात्काळ फार्मर आयडी काढून या ठिकाणी घेणे अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर पाहू शकता आता या ठिकाणी मतदान कार्डाची झेरॉक्स प्रत देखील तयार ठेवावी लागणार आहे। आधार कार्ड ऐवजी मतदान कार्डाला या ठिकाणी प्राधान्य देण्यामध्ये येणार असल्याचं सांगण्यामध्ये आलं असून आता मतदान कार्डाची झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांनी 2021 ते 2025 या कालावधीमध्ये कर्ज काढलेले असले पाहिजे आणि समिती जी आहे ती या ठिकाणी कर्जाची तारीख, बँक आणि व्याजदर याची माहिती तपासणार असल्यामुळे तुमचे कर्ज या ठिकाणी 2021 ते 2025 या कालावधीमध्ये जर काढलेले असेल तरच तुमची कर्जमाफी केली जाईल असं देखील या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे। आता कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार तर काही बँकांची लिस्ट या ठिकाणी जाहीर झाली आहे। यामध्ये 10 बँकांचा उल्लेख करण्यामध्ये आला आहे, ज्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक आहे। बघा, आता ज्या शेतकऱ्यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये या ठिकाणी कर्ज असेल तर अशा शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर जिल्हा सहकारी बँक असेल, HDFC बँक असेल, ICICI बँक, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, कोटक महिंद्रा बँक, युनियन बँक अशा बँकामध्ये ज्या शेतकऱ्यांचे कर्ज असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांचे कर्ज या ठिकाणी माफ केले जाणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी ही होणार आहे। 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी होणार असल्याची मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले असून आता या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर होणार आहे। तर अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। अपडेट कशा पद्धतीची वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।